मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे. मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे. यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे. मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असेल यावर रेखा ठाकूर यांनी महत्त्वाचं विधान केलंय. मोदी हटवणे हाच मुख्य मुद्दा आहे. यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की NCP, INC आणि सेना हे 4 पक्ष एकत्र यायला मागत आहेत आणि लोकसभेच्या महाराष्ट्रातल्या एकूण ज्या 48 जागा आहेत त्याची समान विभागणी व्हावी आणि हा फॉर्म्युला स्वीकारून, म्हणजे प्रत्येकाला ह्याच्यामध्ये 12 सीट येतात, हा फॉर्म्युला स्वीकारून पुढे जावं ही आमची भूमिका आहे. लोकसभेमध्ये काँग्रेस सकट कुठल्याही पक्षाची स्वबळावर पंतप्रधान आणण्याची ताकद नाही. विधानसभेमध्ये ताकद दिसू शकते. मुख्यमंत्री होण्याची कुवत 4ही पक्षांच्याकडे आहे. त्यामुळे विधानसभेच्या वेळी सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये हे होऊ शकतं. परंतु सध्या लोकसभेमध्ये ते शक्य नाही आहे, कारण तशा पद्धतीची ताकद नाही आहे. योग्य कालमर्यादेमध्ये निर्णय होणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे निर्णय घ्यावे लागतील. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आमच्या दृष्टीने कन्सर्नचा प्रश्न असा आहे की जे 3 उरलेले पक्ष आहेत ते सवर्णांचे पक्ष आहेत. संविधानामध्ये जे बदल होतील त्यामुळे ह्या पक्षांना फार फरक पडणार नाही, कारण इकडच्या सवर्णांना प्रोटेक्शन देण्याचंच धोरण राहील. लोकसभेच्या 48 जागांवर समान विभागणी व्हावी असं रेखा ठाकूर यांनी म्हटलंय. तसंच रेखा ठाकूर यांनी 12 जागांच्या फॉर्म्युल्यामध्ये वंचितची भूमिका काय असेल यावरही भाष्य केलंय. वरील फॉर्म्युलामध्ये, म्हणजे जर का 12 सीटचा फॉर्म्युला प्रत्येक पक्षाला, अशा पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये आमची कमिटमेंट ही आहे की याच्यापैकी मिनिमम 3 उमेदवार हे मुस्लिम राहतील. ज्या समूहासाठी वंचित एक राजकीय भूमिका घेत आहे ते जे या ठिकाणचे वंचित समूह आहेत, OBC, VJNT, यांच्यासाठी देखील योग्य प्रतिनिधित्व आम्ही देऊ, जे इतर प्रस्थापित पक्ष देत नाही. वंचितच्या या राजकीय भूमिकेवर महाविकास आघाडीतील पक्षांमधून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.